जर का हॉटेलसारखी काजू पनीर आपण घरी बनवले तर चला मग रेसिपी ट्राय करून घेऊ। काजू आधी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे। 3 कांदे घेतले आहे। कांदे असे कट करून ह्याचा बारीक असा पेस्ट तयार करून घेऊया। 2 टमाटर घेतली, टमाटरचा पण पेस्ट तयार करून घेतलेला आहे। ते 1 पाव पनीर घेतलेला आहे। पनीर स्वच्छ धुवून घेतलं आणि याला आपला मंचा आकाराने असे कट करून घेऊया। आता तेलामध्ये थोडे काजू फ्राय करून घेतलेले आहे। थोडा कलर चेंज होईपर्यंत फ्राय झाले की याला लगेच काढून घेऊया। त्याच तेलामध्ये टाकून घेऊया पनीर पण थोडं फ्राय करून घेऊया। आता टाकून घेऊया थोडे जिरे आणि सुके मसाले आणि कांद्याचा पेस्ट छान असा पकू देऊया। हा पकला की टाकून घेऊया 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट, ह्याला पण छान असं परतून घेऊया। आता टाकून घेऊया टमाटरचा पेस्ट, ह्याला पण छान असं मिक्स करून घेऊया। तेल सुटायला लागलं की लगेच मसाले टाकून घेऊया। हळदी पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडा काळा मसाला आणि नमक आपल्या आवश्यकतेनुसार आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये जे आपण काजूचा पेस्ट तयार करून ठेवला होता तो टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आणि जेवढे आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे तेवढी पाणी टाकून घेऊया। पाणी पण जास्त टाकायचं नाही कारण की काजू पनीर थोडी गाढीचे असतं। आता टाकून घेऊया काजू आणि पनीर, ह्याला छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकून ह्याला 5 मिनिटासाठी ठेवूया। तर 5 मिनिट आपली भाजी पकलेली आहे। बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे। तेल पण छान सुटायला लागलं। तर गरमागरम आपली काजू पनीर तयार आहे। तर चला मग रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी वाटली तर सांगा मला। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।